नाटकाची बातमी ठीक आहे तुम्ही माझ्या मारायला ठीक आहे तुम्ही आम्हाला खोटी मारायला चेअर मारायला खोटी मारायला तुम्ही ठीक आहे माझी ड्युटी करतोय काय बोलतो आंदोलनाखाली काय झालं होतं आता काय गोंधळ काय आम्ही इथं खुर्ची टाकून आंदोलन करत होतो त्यावेळेस लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन आहे मला ज्याच्या विरोधात आंदोलन करताना निवेदन द्यायची गरज नाही मी देवेंद्र फडणवीस यांना सगळ्यांनी मी बावनकुळेंना पत्र व्यवहार केलेला आहे आंदोलन करताना आपण तिथं आला तिथं खुर्ची टाकून आंदोलन करत नाही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन असलं ते कुठं बी करायचा अधिकार आहे आणि आम्ही थोडं बाहेर गेल्यावर हे सांगतंय की हे आंदोलन करताना मारलं पाहिजे ह्याला 4-5 पत्रकार पुढे करतात अहो हे आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे आमच्या शेतकऱ्याचा तळमळीचा प्रश्न आहे 1 रुपया निधी आणि शेतकऱ्याला भेटलेला नाही त्याचं घरं उद्ध्वस्त झाले ती त्याची घरं वाहून गेले ती शेतं वाहून गेली ते ज्या त्याच्या जनावरांवर उदरनिर्वाह वाहत होता चालत होता ती जनावर सुद्धा वाहून गेले ती शेतकऱ्याची माझ्या आणि ह्या शासन आम्हाला मारायची भाषा करतय ह्या गद्दार शासनाला आता आम्ही जाबीचं सोडणार नाही कोण तुमच्या अंगावर काय नेमकं हे पाटील म्हणून पोलीस आहे आरटीसी मॅडमला तो बंदोबस्ताला आहे त्यांनी ह्या माणसाला पुढे केले आणि आमच्यावर लाठीचार्ज करायचा ह्यांचा नियम हे होता उद्देश होता आम्हाला मारायचा ह्यांचा उद्देश होता त्यांना आम्ही एसपी साहेबांकडे आता जाऊन ह्या पटलाची तक्रार करतोय जोपर्यंत याला निलंबित करत नाही तोपर्यंत सोडणार नाही आता जिल्हाधिकारी डान्स करतात कार डोंगराची हवा कलेक्टर साहेब इथं माझा शेतकरी रात्रंदिवस डोळ्यात पाण्यानं कष्ट करतोय त्याचं घर वर वाहून गेले त्याचे शेत वाहून गेले कलेक्टर साहेब तुम्ही जिल्ह्याचे कलेक्टर होता तुम्ही जिल्ह्याचे न्याय व दंडाधिकारी आहेत साहेब 6 दिवस पुरात वाहून गेलाय त्याला भेटायला तुम्हाला वेळ भेटली नाही ती 6 दिवसानं ही व्यक्ती आज सापडते